दरम्यान खासदार निलेश लंकेंनी अजित पवारांना टोला लगावला। अजित पवारांचं वक्तव्य शिळा कढीला ऊत देण्यासारखं आहे असं निलेश लंके म्हणाले। नगर माडाबाबत केलेल्या वक्तव्यावरून लंकेंनी हा टोला लगावलेला आहे। दरम्यान दक्षिण नगरमधून आम्ही निलेश लंके आणि माढ्यातून मोहिते पाटलांना महायुतीमधून उमेदवारी देणार होतो, पण भाजपनं आम्हाला जागा सोडली नाही असं अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं होतं आणि त्यावरून निलेश लंके यांनी पलटवार केला। त्या गोष्टीला आता काय महत्व राहिलेलं नाही। त्या चर्चेला आता मला येताना मी काहीतरी मला कोणीतरी बातमी दाखवली, मी म्हणलं आता लोकसभेची निवडणूक झाली, मी खासदार झालो, तिकडे मोहिते साहेब पण खासदार झाले, आता ते काय ते म्हणतात ना शिळ्या कडीला कड देणं चुकीचं आहे। निलेश लंके आत्ताच तर निवडून आलेले आहेत, त्यांची कडी एवढ्या लवकर शिळी कशी झाली हा मोठा प्रश्न आहे। आणि निलेश लंके यांना जर खासदारकीची निवडणूक लढवायचीच होती तर ते फक्त निधी मिळवण्याच्या करता मतदारसंघाच्या आपल्या स्वतःच्या कामाच्या संदर्भातच फक्त दादांच्या सोबत आले होते असं म्हणावं लागेल। आणि निलेश लंकेंना हा प्रश्न विचारा की जेव्हा ते आमदार झाले किंवा आमदार होण्यापूर्वी त्यांची आणि पवार साहेबांची ओळख तरी होती का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।